तमिळनाडू प्रदेशातील चेन्नई येथे तमिळ आणि इंग्रजी भाषेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय पुस्तकाचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम 5 मार्च रोजी पार पडला असून या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील खुदावाडीचे रहिवासी तथा देशभक्ती आणि समाजसेवा फाउंडेशनचे चेअरमन भाजपचे युवा नेते राहुल चव्हाण यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते। या प्रसंगी तमिळनाडू प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष नेनर नागेंद्रनजी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश इंचार्ज तमिळनाडूचे अरविंद मेननजी, तमिळनाडू प्रदेशचे सेवानिवृत्त डीजीपी केवीएस गोपाल कृष्णन, राष्ट्रीय कार्यालय प्रभारी कम्युनिकेशन डिपार्टमेंट दिल्लीचे चंदन कुमारजी यांच्यासह मान्यवरांची पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती होती। या कार्यक्रमात सहभाग नोंदवलेले राहुल चव्हाण यांच्याशी RSR न्यूज मराठी चॅनलचे सतीश राठोड यांनी बातचीत केली आहे। पाहूयात। नमस्कार, मी आपला जनसेवक राहुल चव्हाण, राष्ट्रीय चेयरमैन देशभक्ति और समाज सेवा फाउंडेशन तथा राष्ट्रीय कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी। 5 मार्च 2026 रोजी समर्पण पंडित दीनदयाल उपाध्यायजीवरती लिहिली गेलेली पुस्तिका, त्या पुस्तकाचं विमोचन चेन्नईमध्ये करण्यात आला। या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय श्री अरविंद मेननजी, राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी तथा तमिळनाडू प्रदेश प्रभारी आदरणीय वनती श्रीनिवासन दीदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी तथा प्रदेश अध्यक्ष तमिळनाडू, प्रदेश सचिव तमिळनाडू आणि वरिष्ठ नेतागण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्यायजीवरती समर्पण, पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी देशासाठी केलेला समर्पण, त्यांचे विचार काय होते, त्यांचे विचार आजसुद्धा देशभक्तामध्ये कसे रुजले पाहिजे, अशा अनुषंगाने माझे मित्र आदरणीय श्री चंदन कुमारजी, लेखक, त्यांनी ही पुस्तिका लिहिली आहे आणि या पुस्तकामधून त्यांनी सविस्तर लिहिलं गेलं आहे की पंडित दीनदयाल उपाध्यायजींचे कार्य आणि प्रेरणा म्हणून देशभक्तामध्ये त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं आणि त्याच्यावर सुद्धा कार्य करणं, अशा अनुषंगाने हा प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीने चेन्नईमध्ये संपन्न झाला आणि चेन्नईमध्ये त्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झालेला असून खूप चांगल्या प्रकारे तिथल्या लोकलच्या नेत्यांना आवडलं गेलं आणि पूर्ण प्रदेशामध्ये या पुस्तकाची खूप वाहवासुद्धा होत आहे। दिल्लीमध्ये हिंदीमध्ये हा पुस्तक लॉन्च केलं गेलं आहे। त्याच्यानंतर तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये सुद्धा तमिली लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा हा पुस्तक तिथं आपल्याला अवेलेबल झाला आहे। याच्या पाठोपाठ आपल्याला सुद्धा हा उपक्रम कंटिन्यू करता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी लँग्वेजमध्ये या पुस्तकाचं विमोचन करायचं आहे। खूप लवकरच देशभक्ती और समाजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हा पुस्तकसुद्धा महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये खूप लवकर कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि माझ्यासाठी एक युवा म्हणून शिकण्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे। असे थोर महान विद्वंत देशभक्त ज्यांनी देशावरती प्रेम कसं करायचं, देशासाठी काय कार्य केलं पाहिजे, देश टिकवण्यासाठी असे कार्य
आपण सगळ्यांनासुद्धा करायचे आहेत. त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायचं आहे. हीच आपली देशभक्ती आहे, हेच आपलं समर्पण आहे. मी आदरणीय श्री चंदन कुमार जी, राष्ट्रीय कार्यालय प्रभारी, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट तथा पंडित दीनदयाल उपाध्यायजी या पुस्तकाचे लेखक, त्यांचं खूप खूप आभार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छासुद्धा. कारण अशा प्रकारे त्यांनी पुस्तक लिहिलं गेलं आहे की युवामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि असे कार्य त्यांच्या पुढील कार्यासाठी सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. वंदे मातरम. भारत माता की जय.